नमस्कार. देवा वेगळे कोणी नाही असे बोलती सर्व, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीची नसे. 33वी दासबोध नित्यपाठातली ओवी ही 4था दशक आणि 8व्या समासातली 19वी ओवी आहे. की त्या काळी आणि आजकालच्या काळात आणि इव्हन स्वामीजी तर म्हणायचे आमचे सद्गुरू की रामाच्या काळातही काही समाज असा होताच. कसा की देवा वेगळ्या जगात काहीच नाही हो, परंतु त्यांची निष्ठा तशी आहे का बघा, तुम्ही विचार करून बघा. आणि त्यांनी समाजातल्या या दुर्गुणावर बोट ठेवलेलं आहे असं बरेच जण म्हणायचे. आणि तुम्हाला काय वाटतं, सगळे चांगले राहतील का वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर सगळे तर चांगले राहूच शकत नाही वगैरे वगैरे असे पूर्ण म्हणजे बोलायचे लोक. म्हणजे हे पण डिस्कशन असायचं स्वामीजींच्या वेळेला. तर मग लक्षात आलं की हो, हा समाजात दुर्गुण आहे, पण तो दुर्गुण आपल्यात नको यायला. आपण आपली निष्ठा बरोबर ठेवायची, एक निष्ठेने भगवंताशी काम करायचं, म्हणजे भगवंताचं काम करायचं. भगवंताशी काम करणं, भगवंताचं काम करणं एकच आहे. योगी होऊन, भक्त होऊन 24 तास त्याच्या स्मरणात सगळं सदाचार, सद्विचार, सद्वृत्ती, सत्प्रवृत्तीने सगळे कामं करायचे, घरचे बाहेरचे, आणि स्वतःचं पण व्यवस्थित जे काम आहे ते व्यवस्थित करायचं. कुटुंबातलं, समाजातलं, देशाकरता, पूर्ण विश्वाकरता जे काही काम करायचं ते करा. की आपण या पूर्ण मशिनरीमध्ये समजा एक छोटासा पार्ट असो, आपण आपलं काम व्यवस्थित केलं तर मशिनरी पण कदाचित चांगली चालू शकते असं समजून आपण केलं का, तर ते भगवंताचंच कार्य होतं. आणि ते एकनिष्ठेने केलं, भगवंताशी एकरूप होऊन केलं तर अजूनच चांगलं. तर तसं आपण रामाचंच कार्य असं समजून सगळे कामं व्यवस्थित केले एकनिष्ठेने, तर आपलं जीवन धन्य होऊन जाईल. तसं आपण एक धन्य जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.